पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है, दोनों ओपनर बीच मैदान में आते हुए, क्योंकि 4 ओवर का मुकाबला है और गुरसई भी यहाँ से कोई भी रिस्क लेना नहीं चाह रही है, इसलिए दोनों वही खिलाड़ी जिन्होंने ग्रामीण क्रिकेट, सिटी क्रिकेट और ओपन क्रिकेट में धूम मचाई है, एवन पवन और भावेश पवार ड्रॉप सीन के हीरो ओपनिंग करने आए। पिछले मैच में अर्धशतक जमाया था। पहली गेंद बहुत अच्छी गेंद, गुड लाइन पे पड़ने के बाद ज़्यादा राइज हुई, लेकिन बैट्समैन की रीच के बाहर थी, इसलिए अंपायर ने वाइड घोषित किया। 1 फॉर दी ओवर का भी इशारा आ चुका है अंपायर का। अंपायर जेपी, क्रिकेट में भावेश पवार, कमेंट्री में सुनील पवार, अंपायरिंग में जय पवार और फिल्मों में ललिता पवार। बहुत अच्छी गेंद कट के अंदर की जानिब आई थी, ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद लेग बाय के रूप में फ्लाई स्लिप में 1 रन, 2 रन बिना किसी विकेट के, 2 विदाउट लॉस। भावेश पवार पिछले मैच में 30 अर्धशतक जमाया था। गुरसई भी जब भी क्रिकेट खेलती है तो व्यूज यूट्यूब पे बढ़ रहे हैं, उनका भी स्वागत। गति परिवर्तन, लेकिन अपने सामने ही पटक दिया, नो बॉल। दूसरा बाउंसर ओवर में कर चुके हैं गेंदबाज साजन। फ्रीट आता हुआ साजन थले गेंदबाजी, साजन पाटिल गेंदबाजी कर रहे। भावेश को स्विंग करने की कोशिश, फ्रीट टा वाइड, फ्रीट कंटिन्यू रहेगा। आप देख रहे हैं लेट नित्यानंद ठाकरे चषक 2022। साजन पाटिल, वो बढ़िया गेंद, ऑफ कटर थी बाएं हाथ के बैट्समैन के लिए, बीट किया भावेश पवार को। देखिए वेले टीम का भी जो ओमकार परफॉर्मेंस पिछले 2-3 साल से वो काफी ऊंचा है। साजन पाटिल राइट आर्म राउंड दी स्टंप्स, भावेश को खींच के मारने की कोशिश, टॉप एज, भावेश पवार आउट, बहुत बड़ी विकेट। कमाल का वहां पर गेंद थी, बैकफुट पे चले गए थे, पुल करना चाहते थे, ऊपरी सिरा लगा। और जिनके बारे में मैं अक्सर कहता हूं कि जो भावेश पवार है ना, अधिकांश बार तो ड्रॉप सीन में आते अक्सर हीरो बन जाते हैं और कभी कभी जीरो। शून्य का चश्मा, और साजन ने भावेश पवार को भेज दिया ससुराल। चार रन, उसमें भी आतरिक रन है सब। अभी तक बल्ले से एक भी रन नहीं आया है। पवन केने का साथ निभाने नए बैट्समैन सूरज केने आए। पिछले साल चौकों के बादशाह कहे गए थे। लेट विनोद दादा पाटिल चषक में 6 गेंदों में सिटी क्रिकेट में 6 चौके लगाए थे सूरज केने ने। सूरज केने सिटी क्रिकेट में 1 मरतबा प्लेयर ऑफ द ईयर भी रह चुके हैं। इस मरतबा बैकफुट पे गए, पंच किया, साजन को भेज दिया कवर बाउंड्री के ऊपर। अब हम कहेंगे साजन चले ससुराल, 6 रन। काय शॉट होता सूरज केने, जसं आला मैदानाच्या आतमध्ये आपटी बार, बॅकफुटला आले, ऑन द टॉस, कव्हर शॉवरनं पंच करत असताना षटकार बेमिसाल। Cracking stroke, goes his back foot and cracks it over the cover. Terrific timing, tremendous power, 6 runs. साजन पाटिल, सूरज को अच्छी वापसी, करारा जवाब साजन पाटिल का सूरज केने को। क्या ओवर घटनापूर्ण चल रहा है। सौरांश गुरसई बी ने बनाए 10 रन, 1 विकेट। पहला ओवर चल रहा है, अगली 2 टीमों को टॉस के लिए आना है। इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स किया लॉन्ग ऑन के ऊपर, और क्या कमाल का कैच लिया वहां पर अनिकेत मुकादम ने, इंचेस इनसाइड दी बाउंड्री लाइन। ये जो विकेट है ना,
ओमकार, ये आधा गेंदबाज का है और आधा फील्डर का है। पहिल्याच बॉलवरती सूरजनं तदनंतर ऑन साइडला लॉफ्ट केलं होतं आणि लॉंग ऑनला हा भरपूर काळ हवेमध्ये असणारा बॉल टेनिस क्रिकेट .in तुम्हाला दाखवते आणि अनिकेतनं काय जजमेंट आणि काय बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी राखलं आणि लास्ट मोमेंटला कलेक्टिंग ते देखील अफलातून होतं. अनिकेतनं टिपला झेल, यश मिळालं गोलंदाज साजनला. आणि भावेश सर, नक्कीच जे प्रेक्षक आपल्यासोबत जोडलेत आज आपण पाहिलं तर अनेक विभागातनं त्यांच्या माहितीसाठी गोरसे आणि वहलेगाव ज्यावेळी एकमेकांच्या विरुद्ध येते ना तेव्हा ही लढाई अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत पैसा वसूल पाहायला मिळतं. कधी गोरसईनं वहलेला बीट केलाय, वहलेनं गोरसईला, तर सातत्यानं हे चित्र या दोन टीम मध्ये सुरूच असतं. पवन केनेवरती जिम्मेदारी वाढली आहे. बॉल तैयार झालाय. बॉबी भोईर को मोर्चे पे लगाया गया है, लेफ्ट आर्म गेंदबाज हैं. एवन पवन के लिए खींच के मारा है, चाबुक शॉट है, नहीं रुकेगा. 6 रन. सचिन भोईर कहीं ऐसे बैट्समैन हैं जो बॉटम एंड का बहुत जल्दी और हैंड आई कोऑर्डिनेशन भी लाजवाब. बॉबी भोईर पवन के लिए इस मरतबा फोर्स किया लॉन्ग ऑन के ऊपर. 6 रन. मस्तक पे दस्तक. पवन ने कह दिया अनिकेत को कि मेरी गेंद आपके सर पे दस्तक देंगी. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. नाही, ज्यावेळी तुमच्याकडे स्टार्स मोठे असतात ना भावेश सर, त्यावेळी हे चित्र पाहायला मिळतं. भावेश पवार स्वस्तात बाद झाला, सूरज स्वस्तात बाद झाला. आता माहिती आहे अजूनही पवन मैदानावरती या संदेश धावा बनवू शकतो. पवनला देखील माहिती आहे 2 महत्त्वाच्या विकेट्स गमावलेत, रन्स येणं गरजेचं आहे आणि लगातारचे 2 A1 षटकार पवन केनेच्या बॅटमधून आलेत. आणि आता एक चांगल्या स्थितीमध्ये टीम स्वरांश एंटरप्राइजेस गोरसई एका बाजूला सनी तुपे फार्म टीम जे पनवेलला बिलॉंग करतात, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता गावदेवी वहलेगाव. बॉबी भोईरनं या ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 10 पेक्षा जास्त धावा भावेसर खर्च केल्या नव्हत्या. विकेट टेकर बॉलर होता, या टीमचा गेम चेंजर. मात्र आता त्याच्याच अगेन्स्ट हल्ला बोल सुरू केलाय. पीके ऑन अ फायर. बॉबी भोईर 2 गेंदों में 2 बार बाहर जा चुके हैं. ये क्रिकेट है, इसमें ऊपर नीचे होता ही रहता है ग्राफ. इस मरतबा पूना बुल्डाना शॉट खींच के मारना चाहते थे, अच्छी लंबाई की गेंद बैकवर्ड पॉइंट पे गई है. दूसरे के लिए कॉल है. मैंने परसों ही कहा था कि रबर क्रिकेट में आपका थ्रो सीधा आना चाहिए, 1 बाउंस नहीं आना चाहिए, क्योंकि टेनिस क्रिकेट में थ्रो बहुत लाभदायक रहता है लेकिन रबर क्रिकेट में नहीं रहता है. नेक्स्ट मॅच सज्ज राहायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. परी 11 गोटेगर ब शहापूर विभागातनं, तर भिवंडी विभागातील रबर बॉल क्रिकेटचा एक दादा खेळाडू करिश मात्रे आणि त्याचा संघ अंकल 11 भादवड. प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. बॉबी भोईर लेफ्ट आर्म राउंड ही स्टंप्स. और बहुत खूबसूरत गेंद बल्ले के करीब से स्विंग होकर विकेट कीपर के पास. अच्छी वापसी बॉबी भोईर की पिछली 2 गेंदों पर. गुरसई बी का स्कोर है इस वक्त 24 रन. दूसरा ओवर चल रहा है, 2 विकेटें गिरी है. इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक, लेकिन सेफ लैंडिंग होती हुई. जब आप डाउन द ग्राउंड खेलते हैं तो आपके आउट होने की जो संभावना है वो काफ़ी कम होती है. 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन 2 विकेट. 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉबी भोईर एवन पवन को ड्राइव किया, गेंद को डीप कवर में, गिरते पड़ते गेंद को उठाया फील्डर ने. यही तो बरसाती क्रिकेट का मज़ा है. 2 रन पूरे होते हुए, लेकिन आज बारिश थोड़ा सा कम बरस रही है बनिस्बत कल के. 2 ओवर की समाप्ति. रन बने 28.
विकेट गिरे हैं। 2 पवन 18 पे बल्लेबाजी कर रहे हैं, 6 पे सूरज केने। डेथ ओवर में क्या होता है आइए सुनते हैं ओमकार शेट्टे से। सलामीची जोडी मैदानावरती आली, फार लवकर जोडी ब्रेक झाली आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर पवन केनेच्या बॅटमधनं 2 सिक्सर 3 डबल आणि 18 रन धावफलकावरती बॉबी भोईरच्या षटकात आल्या। 2 षटकांचा खेळ संपला। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहता धावफलकावरती धावा 28 ला गडी बाद झाले। 2 बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय गोलंदाज अनिकेत मुकादम। ऑन साइडला खेळायचं होतं मिडॉनला, त्या ठिकाणी चेंडू अडवण्यामध्ये मिळालं यश, तोपर्यंत मिळतीये एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक स्कोर कार्ड वरती पुढे सरकलाय 29 धावा गुंतालिकेवरती। बॉल तयार, ओव्हर द विकेट, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत बनून राहतील प्रेक्षक। बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, तेच तर रारहा ड्राईव्ह होता। 4 धावा मिळतील पवन केनेला। ती मान्यता देखील मिळाली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आणि भूमिपुत्रांचा विजय झाला असं म्हणावं लागेल। लोवा फुल टॉस फ्लिक करायचं होतं, फसवलं अनिकेतनं त्या ठिकाणी। कमी गतीनं टाकलेला फ्लाइट देऊन हा बॉल समजू शकला नाहीये पवन केने आणि मोठी विकेट अनिकेत मुकादमच्या खात्यामध्ये। पवन केने मैदानातनं बाहेर एक विश्वसनीय डाव खेळून क्या बॉलिंग केली आहे अनिकेतनं चौकाराला। तदनंतर अगदी बॉल ऑफ द मॅच आपण म्हणू शकतो। पवन केनेला अगदी जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी कुठे ना कुठे ट्रॅप रचणं गरजेचं होतं। जसं म्हटलं जातं ना की वाघाची शिकार करायची आहे तर काहीच देखील वाघाचं ठेवावं लागतं। षटकाराला चालेल मात्र विकेटची चान्स बनेल असाच बॉल त्यांना पवन केनेला टाकला आणि त्या ठिकाणी यश मिळालं। ज्यावेळी तुम्ही धोका मोठा पत्करता यश देखील मोठं मिळतं। हा क्षण तसाच काही होता अनिकेत मुकादमसाठी। न्यू बॅटर इंटर झालाय मैदानाच्या आत नंबर 5 वरती राहुल केनेच्या सोबतीनं संदेश केने आता 4थ्या विकेटसाठी पाहायचं किती भागीदारी पाहायला मिळेल। 4 षटकांची मॅच आहे, परिस्थिती चांगली आहे। आतापर्यंत 2.3 मध्ये स्कोर कार्ड वरती धावा 33 लागलेत आणि एकदा का धावफलक 45 ते 50 पर्यंत सेट झालं तर नक्कीच मोठं लक्ष असेल। मात्र जर वापसी केली 42 ते 43 पर्यंत थांबवलं टीम गावदेवी वहले गावनं तर क्षमता धावा बनवण्याची हा संघ देखील ठेवतो। ओव्हर द विकेट ऑन साइडला आडव्या बॅटनं वळवलाय अलॉंग दी कार्पेट, बॉल डीप मध्ये फार वेगानं आला। केतन मुकादम वन ऑफ द बेस्ट फिल्डर फ्रॉम वहले, मात्र त्या ठिकाणी थोडासा उशीर लागला आणि अंपायरचा इशारा 1 शॉट। एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक स्कोर कार्ड वरती पुढे सरकतंय 34 धावा धावफलकावर। एकेका रनची व्हॅल्यू फार मोठी आहे। अनिकेत तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती, थर्ड मॅनला थोडंसं अजून बाजूला सरकवत असताना 2 चेंडू शिल्लक, फटका जसा बॅट वरती आला त्याच्यावरती मोहर होती। RK ब्रँडेड षटकार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर।
जात आहे. दुसरा वेळी जर हे चित्र घडलं तर त्या खेळाडूला पेनल्टीचा सामना करावा लागेल. यावेळी पेनल्टी नाही आहे. नेक्स्ट टाइम तुम्ही अंपायर्सला देखील विचारू शकत नाही आहात. तुम्हाला कंपल्सरी प्लस डगआउटमधनंच कंप्लीट सेफ्टी करून यायचं आहे. बॉल तयार, फटका चांगला आहे. समोर क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला फार वेगानं, अगदी त्याच्या पायाला स्पर्श झाला. चेंडूचा वेग कमी झाला. लॉंग ऑफच्या फिल्डरला मिळाली संधी. धावा मिळाला तिकडे 2. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी रन घेत असताना फलंदाज संदेश केणे बाद झाला. मग हे रन शॉट आहे पुन्हा एकदा. म्हणजे यावेळी देखील मेल धाव फक्त एकच. टीम ज्या बजरंग गोरसई ब स्वरांशी एंटरप्राइजेस या टीमला आणि 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आफ्टर 3 ओव्हर तुम्हाला पाहायला मिळत आहेत 41. कमॉन डीजे. फलकावरती धावा आतापर्यंत आपण पाहता 41 आणि ऑनलाईन असंख्य सारे प्रेक्षक चॅट बॉक्स मध्ये आमच्या सोबत आहेत. वोटिंग पोल देखील मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं आणि tenniscricket.in नेहमीच काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न सातत्यानं प्रेक्षकांना करत असते. चॅट बॉक्स मध्ये चर्चा सुरू आहे. तुम्ही कमेंट करू शकता की त्या मॅच कोण जिंकणार, गावदेवी वहलेगाव की गोरसई ब. नो डाऊट ॲट ऑल मॅच मोठी आहे. सनी तुपे विचुंबे यांनी पुरस्कृत केलेला भावेश पवारचा गोरसई ब, तर दुसऱ्या बाजूला भावेश तळे, अनिकेत, केतन मुकादम, तदनंतर जर आपण पाहिलं साजन, बॉबी, विजेंद्र यांची टीम इन ॲक्शन आहे. गावदेवी वहलेगाव प्रतिष्ठेची लढाई आहे दोन्ही टीम मध्ये आणि वहलेगाव एक छुपा रुस्तम संघ आहे आणि छुपी रुस्तम टीम म्हणून या टीमला भिवंडीमध्ये ओळखलं जातं. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. कारण ही टीम अशी आहे जर सामना त्यांनी जिंकला तर समोर किती मोठी टीम असू दे सहजच, आणि जर ते मूडमध्ये नसतील तर मॅच कधी हारतील त्यांचं त्यांनाच कळत नाही. त्यामुळे या सामन्यामध्ये सगळं काही डोकं ठिकाणावर ठेवून क्रिकेट खेळावं लागेल. डोक्यानं क्रिकेट खेळावं लागेल व्हेले टीमला. 1 मोर एक्स्ट्राज. विजेंद्र या टीमचा ना गेम चेंजर आहे. फलंदाजी ज्यावेळी तो डावखोऱ्या त्यानं करतो, अनेक मोठ्या गोलंदाजांना त्याच्यासमोर तग धरणं कठीण जातं. मात्र सध्या त्या विजेंद्रला गोलंदाजी करताना चांगलं षटक टाकणं फार महत्त्वाचं आहे. आता यष्टीरक्षक चर्चा करतोय त्या ठिकाणी गोलंदाज विजेंद्र सोबत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहताय निलेश पाटीलला. त्याच्याकडे देखील अनुभव तितकाच मोठा. 2 व्हाईट बॉल, धाव फलक 43 वरती. अनिकेत वेळ थोडा जास्त जातोय त्यामुळे स्पीडअप देखील करायचं आहे गावदेवी वहले टीम, कारण आज बरोबर 6:15 पर्यंत आपल्याला फायनल मॅच फिनिश करायची आहे. कारण काल एक 40+ व्यावसायिक सामना देखील बाकी आहे. फायनलमध्ये त्यांच्यातनं एक टीम इंटर होईल. ग्रामीण टीम फायनल खेळ 40+ फॉर्मॅट सोबत. टप्पा पडल्यानंतर अँगल होऊन चेंडू फारसा बाहेर निघालाय, रिटर्न क्रीजच्या देखील बाहेर, आणि लगातारचा हा 3रा व्हाईट बॉल ड्रिल करून दाखवतोय राहुल केने. जर हा चेंडू कदाचित आतमध्ये असला तर पॉईंटच्या वनचपरात मी लगवू शकलो असतो. प्रत्येक फलंदाजांना सज्ज असतो जर बॅटच्या समोर आला लॉंग ऑन लॉंग ऑफ ओव्हर द बॉलर हेड, शॉर्ट ऑफ लेंथला ऑन साईडला पुल, जर ऑफ स्टिकच्या बाहेर असेल पॉईंट कव्हर, शॉर्ट ऑफ लेंथ होता ऑन साईडला. क्षेत्ररक्षक पुढे सरकलेत. खेळाडू कक्षाच्या अगदी समोरनं सिंगल पूर्ण झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होता. 2 रन्स कंप्लीट झालेत आणि धावफलक 2ने पुढे सरकत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती आपण पाहता ती म्हणजे 46. आज रबर बॉल क्रिकेट विश्वातील एक फार मोठी क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेनं अगदी कमी काळामध्ये अवघ्या महाराष्ट्र क्रिकेट विश्वाला स्वतःच्या स्पर्धेची दखल घेण्यास भाग पाडली. जहारी राजनोली आयोजित स्वर्गीय नित्यानंद ठाकरे चषक डॉट बॉल आलाय. याच टप्प्यांची नितांत गरज, कारण आता विकेटवरती ओलसरपणा आहे. बॉल काहीसा स्किट देखील होतोय आणि जर तुम्ही शॉर्ट ऑफ लेन गुड लेनवरती बॉल पिच करताय, काहीसा अँगल तुम्हाला मिळतोय तर नक्कीच तुम्ही एक चांगले बॉलर ठरू शकता. विजेंद्र तयार. अजून एक सुंदर बॉल. अगदी आता उसळी जास्त मिळाली आहे त्यामुळे अंपायर्सनं दंडित केलंय. व्हाईट बॉलचा इशारा. आज आपण पाहताय मुन्ना पठाण सर आणि जय पवार सर ऑफिशियलच्या भूमिकेत, तदनंतर मॅच रेफरीच्या भूमिकेत सध्या शकील कुट्टी सरांना आपण पाहता. वन ऑफ द टॉप क्लास अंपायर, क्रिकेट विश्वातील दिग्गज नावं.
आज अंतिम दिवसामध्ये आपल्या सोबत आहेत. यावी लाईन चांगली आहे, यावी लाईन चांगली आहे. अँगल होऊन चेंडू बाहेर गेलाय. राऊंड विकेट आल्यानंतर जो बॉल पडला मधल्या स्टिकला तो मात्र रिटर्न क्रीजच्या काहीसा आतून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थांबलाय. निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक बॉल विजेंद्रचं. यावी समोर अपील अगदी यस विकेट डाऊन. मोठा धक्का लागेल, फलंदाज बाद. राहुल केने आणि कमबॅक करत असताना त्या ठिकाणी बॉल विजेंद्र. विकेट मिळतीये वहले टीमला. तर हे सध्या ट्रेंडमध्ये. मग आता क्रिकेटरांसाठी एकच, काय ती खेळपट्टी, काय ती गोलंदाजी, काय ती बॅटिंग, काय तो सामना आणि काय ती स्पर्धा. एकदम ओके सगळं. अंकल 11 भातबडच्या कॅप्टन सज्ज राहायचं टॉससाठी. गोटेगर ब परी 11चे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत आणि सध्या मैदानामध्ये मॅच सुरू आहे. बक्षीसपात्र लढाई. कारण जर हा सामना तुम्ही इथनं जिंकताय सुपर 3 मध्ये इंटर होणारी दुसरी टीम आपल्याला पाहायला मिळेल. याआधी सनी तुपे यांनी पुरस्कृत केलेला घाटले गाव हा संघ सुपर 3 मध्ये आलाय. तदनंतर आज स्वरांश गोरसई खेळतीये, तर दुसऱ्या बाजूला वेहलेगावचा एक मोठं चॅलेंज त्यांच्या अगेन्स्ट आणि दोन मोठ्या टीम मध्ये एक मोठी लढाई. न्यू बॅटर इंटर झालाय अक्षय भोईर नंबर 7 वरती. फलंदाजी फार डीप आहे जय बजरंग गोरसई ब संघाकडे. बॉल तयार. विजेंद्र बॉलिंग ट्रॅकवर. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. वेगानं टाकलेला हा हाफ ट्रॅकर होता. पुल करायचं होतं, वेग जास्त होता, त्यामुळे बीट झाले अक्षय. व्यवस्थित बॅटवरती आला नाही, मग दुसऱ्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात फारशा विकेट सध्या गमावतीये टीम गोरसई ब. अजून एक धक्का लागलाय 6वा स्वरांश गोरसई ब संघाला. फलंदाज बाद. सहावी विकेट या ठिकाणी जातीये. धावफलकावरती धावा मात्र फार चांगल्या झालेत आतापर्यंत. आपण पाहता 48 आणि अजूनही पहिल्या डावातील अंतिम बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. जर इथे मोठा फटका आला 50+ 54 जर झाल्या तर 55चं लक्ष, 4 आला तर 52 बनतील, 53चं लक्ष सिंगल आली तर 50चं टार्गेट टीम वहलेस समोर लावेल. गोरसई ब नो डाऊट ॲट ऑल. कुठेही जाऊ नका, स्टे ट्यून विथ अस. पहिला डाव जसं संपेल तदनंतर वहले फलंदाजीसाठी उतरेल, गोरसई गोलंदाजीसाठी रंगेल ही मॅच, या ती मात्र शंका नाही आहे. एक सगळ्यात मोठी फाईट तुम्हाला या सामन्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. हा बॉल फार महत्वाचा आहे. मोठा फटका, काहीच जे टार्गेट आहे ना मोठं लागेल, पारडं भारी होईल गोरसई बचं. लाईन टप्पा पडल्यानंतर आता रिटर्न क्रीजच्या काहीशी बाहेर की आत, यस बाहेर आहे. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक रन तर नक्कीच मिळाली आहे. मग आता फलंदाज अजून एक त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत किशोर मुकादम आणि हा धक्का लागला 7वा स्वरांश गोरसईला. रनआउटच्या स्वरूपात सातत्यानं फलंदाज या ठिकाणी बाद होतात. सिटी क्रिकेटमधल्या 3 टीम्स आपण पाहिल्या, त्यांच्यामधल्या 2 लढती तुम्हाला पाहायला मिळतील. सिटी क्रिकेटसाठी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी एक वेगळं पारितोषिक, वेगळ्या मानाच्या ट्रॉफीज त्यांच्यासाठी आहेत. ग्रामीणसाठी एक मानाचा करंडक आहे. मात्र ग्रामीणची टीम फायनलमध्ये जी इंटर होईल व्यावसायिक 40+ या संघासोबत ते फायनल खेळतील. आजच्या दिवसामध्ये असे 2 चॅम्पियन या मैदानातनं, 2 रनरअप आणि एक थर्ड ट्रॉफी सोबत ग्रामीणमधनं टीम बाहेर पडताना तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला मेघराज केने. पवन केने यांचे छोटे बंधुराज मैदानावरती दाखल होत असताना संधी आहे आज एका बॉलमध्ये स्वतःची जागा बनवायची आहे ना जर गोरसई ब मध्ये, तर मेघराजकडे आज ती संधी चालून आली आहे. आणि संधी मित्रांनो चहात बुडवलेला बिस्किट सारखी असते. थोडासा उशीर झाला, बिस्किट निसटतं, संधी निसटून जाते. मेघराजसाठी फटका चांगला. वॉड शॉट, फॉलो थ्रू अगदी पवन केने सारखाच बॅटचा पाहायला मिळाला. त्याच वेगानं बॅटची चपराक फिरली, सिंगल कंप्लीट झाली. धाव फलकावरती धावा 50 नाही, 1 रन शॉट आहे. म्हणजे एकही धाव या ठिकाणी नसेल. या मॅचमध्ये तब्बल 4 रन शॉट टाकल्या टीम गोरसई ब या संघानं. कदाचित त्याची व्हॅल्यूज काय ती या मॅचमध्ये पाहायला मिळणार का, अजूनही हा नक्कीच चर्चेचा विषय या मैदानावरती बनणार आहे. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आपण पाहताय
8 गडी बाद 49. जणू काही ट्रॅफिक जाम झाली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. अशा विकेट्स तुम्हाला रेड झोनमध्ये गोरसई दिसली. फार चांगलं कमबॅक विजेंद्रनं केलं 4 षटकांच्या समाप्तीनंतर. स्कोर कार्डवरती 49-50चं टार्गेट. आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. अंकल 11 भादवड विरुद्ध परी 11 गोटेकर ब यांच्यामध्ये रंगेल मॅच. आणि जशी सामन्याला होईल सुरुवात, कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण इन्व्हाइट करू उल्हासनगर मानाऱ्याचा एक गोड आवाज आमचे मित्र राहुल भोईरांना. आणि तदनंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये अजून एक समालोचक जोडले जातील. आज फायनल डेसाठी स्पेशलिस्ट ज्यांना इन्व्हाइट करण्यात आला, IPL मध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला, विश्वचषकामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला, असे टेनिस बॉल क्रिकेट जगतातील तुर्भे गावचे ख्यातनाम समालोचक कुणालजी सुभाष दाते सरांना धन्यवाद. तर वेले गावचे नारायण पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अंकल 11 भादवड विपक्ष परी 11 गोठेकर बी या दोन संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. काटा कॉल आहे गोठेकर बी संघाचा. मात्र टॉस पुन्हा केला जाईल. तर गोठीवर बी संघाच्या संघाने कॉल करेल. काटा कॉल आहे आणि काटा झालेला आहे. तर मान्यवर विनंती असेल की आपण व्यापीठाची सोडवायची आहे. गोठीकर बी संघाने एक नाणेफेक आपण जिंकलेलं आहे. चांगलं प्रदर्शन तुमचं या स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे. नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? निर्णय जरा तो 5 मिनिट डिसिजन पेंडिंग ठेवतो. काय का ठीक आहे. फलंदाजी करू पहिला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना असणार आहे. काय माइंडसेट असणार आहे? किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? माइंडसेट काय नाही, जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघाला आहे शुभेच्छा. अंकल भादोर संघाने एक नाणेफेक आपण हरले आहेत. प्रथम आपल्याला शतरक्षण करायचं. नाणेफेक जर आपण जिंकले असतील काय नाही असतं, क्षेत्रक्षण म्हणजे आपल्या मनासारखं घडलेलं आहे. प्रथम शतरक्षण करताना समोरील संघाला 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40-50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. चांगलं प्रदर्शन तुमचं गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. या वर्षी चांगलं प्रदर्शन सातत्य पाहायला मिळालेलं आहे. तर प्रथम शतरक्षण आपल्याला करायचं आहे. समोरील संघाला 4 षटकामध्ये रोखण्यासाठी कोणते असे ट्रम्पकार गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? आरेश आहे, करेश आहे, तुषार आहे आणि बालाद आहे. तर एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. आपल्याला संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, नाणेफेक झालेलं आहे. गोटेकर बी संघाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे अंकल 11 भादवडे संघाला. मी घेऊन जातो टॉस बॉक्समधून सरळ आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत कुणाल दाते सर अँड ओमकारजी शेट्टे, राहुलजी भोईर. थँक्यू सो मच. यूट्यूबच्या माध्यमातून अक्षय लोंगले आणि आशुतोष कराळे आणि संतोष चौधरी आपल्यासोबत जोडले गेलेत. पनवेल विभागातील एक लोकप्रिय पंच. या सगळ्यांचं करू आपण स्वागत आणि जाऊया मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. या आमच्या दोन्ही समालोचक स्वागत आहे आपलं. तर सामन्याला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवर समोर डाऊन द ग्राउंड एक चांगला फटका पाहायला मिळाला. बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट 50 आहे आणि चांगली सुरुवात आता मात्र गावदेवी वेहले संघ देखील करत असताना मॅच मध्ये विजेंद्रच्या बॅटमधून हा पहिला वेलकम चौकार. फोरहँडचा चांगला वापर केला आणि त्याच्यानंतर एक प्रहार बाउंड्री लाईनच्या आतमध्ये 1 इंच आतमध्ये बॉल पडलाय. पवन निराश आहे क्षेत्ररक्षकावर कारण हा बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये वाचवलाय, बॉल अडवलाय, त्यामुळे रन मिळताना दिसेल. एक पहिल्या बॉलवर खूप चांगला फटका होता विजेंद्रचा. फोरहँडचा खूप चांगला वापर त्याने केला होता.
आणि चौकार प्राप्त केला. अगदी विम्बल्डन सध्या सुरू आहे. विम्बल्डनमध्ये टेनिसपटू ज्या पद्धतीने फोरहँडचा वापर करतात तसा फटका विजेंद्रने सजवला. परंतु विम्बल्डनमध्ये एक दुःखाची बाब पाहायला मिळाली की राफेल नदालने सेमीफायनलमधून माघार घेतली आहे. हे खूप कमी वेळेला घडतं आणि यावेळेला एक चांगला बाउन्सर कट करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवर चौकार आला. दुसरा बॉल चौकार वाचवला. झेल मात्र सुटला आणि त्याच्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव टाकण्यात आलेले आहेत. चांगलं कमबॅक इथे पवन केनेचं. लक्ष या मॅच मध्ये आहे 50 रनचे. एक्झॅक्ट 50 रन करायचे आहेत. टीम गावदेवी वेळलेला. बॅटची कडा घेतली. विकेट किपरने झेल पकडलाय. फलंदाज केतन इथे आउट होतोय. सलग 3रा चेंडू निर्धाव. रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील टेनिसमध्ये ज्या पद्धतीने लॉन टेनिसमध्ये फटके मारले जातात तसे फटके आपण पाहिलेले आहेत आणि पवन केनेच्या विरुद्ध तो फटका पहिल्या बॉलवर आला. त्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. 1 रनमध्ये एक आली आणि आता विकेट त्याने घेतलेली आहे. 5 धावा फलकावर लागल्यात. मी राफाची चर्चा करत होतो. ऑस्ट्रेलियन ओपन त्याचबरोबर फ्रेंच ओपन असे 22 ग्रँड स्लॅम या हंगामात त्याने जिंकले आणि त्याच्यानंतर त्याने विम्बल्डनमध्ये सेमीफायनल गाठली आणि तिथून मात्र त्याने पोटाचा स्नायू दुखावल्यामुळे माघार घेतलेली आहे. एक धक्कादायक गोष्ट होती आणि मी खूप दुःखी आहे. फक्त एवढंच त्याने सांगितलं. तर जाऊया मॅचकडे जिथे तुम्ही पाहताय स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2022 रन करायचे आहेत 50 या मॅचमध्ये. सामना जिंकण्यासाठी गावदेवी वेल्हे या संघाला आणि इथे मात्र केतनने निराश केले. नवीन फलंदाज आलाय निलेश पाटील. पवन केनेचं पहिलं षटक. शेवटच्या बॉलवर एक चांगला प्रहार. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर्स मध्ये. स्वीपर कव्हरच्या दरम्यान तोपर्यंत 1 रन मिळेल. थ्रो खराब आहे. 2रा रनचा प्रयत्न आता इथे होईल आणि 2 धावाने इथे खातं उघडलं जाते. निलेश पाटीलचं पहिलं षटक इथे संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 7. धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. tenniscricket.in वर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. हे 2 षटक खूप महत्वाचे आहेत. टीम गोरसईकडून पवन केने आणि त्यानंतर भावेश पवारचं षटक. या ओव्हरमध्ये जर रन आल्या तर ही जमेची बाजू टीम गावदेवी वेल्हेसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 7 रन आले. एक चौकार तिथे खर्च झाला परंतु चांगली फलंदाजी करावी लागेल विजेंद्रला निलेश पाटीलच्या बरोबरीने. सेकंड ओव्हरमध्ये भावेश तयार. त्याच्या समोर विजेंद्र. दूर टाकलाय बॉल. पंचांचा इशारा मुन्ना पठाण कळवतात वाईड बॉल. वाईडने सुरुवात झाली या षटकाची. सुरुवात तर चांगली झाली. त्याच्यानंतर पवन केनेनं भरपूर चांगला कमबॅक देखील केला. चौकारांना सुरुवात केली होती. पुढील चेंडू. यावेळेचा फटका हवेत खेळलेत. चेंडू भरपूर उंच गेला. तिथे फिल्डर देखील उपस्थित आहे. चूक होणार नाहीये. कपिल मात्र सुंदर जल्दी पकडल्याने अजून एक धक्का लागत असताना आता मात्र गावदेवी वेल्हे टीमला इन्फॉर्म फलंदाज विजेंद्र पाटील देखील मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असण्या दरम्यान गावदेवी स्पोर्ट्स वेल्हे टीमला साजन आलेत नवीन फलंदाज. मैदानाच्या मध्ये साजन पाटील. भागीदारीची नितांत गरज आहे. स्कोर बोर्ड जर आपण विचार केला स्कोर बोर्ड फक्त 8 या आकड्यावरती आहे. विजयासाठी 50चं टार्गेट. सुरुवात भरपूर सुंदर केली. असं वाटली की या दरम्यान इथनं एक चांगली धावसंख्या नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये बनवली गेली आहे.
या दुसऱ्या डावामध्ये चांगला खेळ करणं गरजेचं आहे. भरपूर चांगला चेंडू आणि अजून एक विकेट बॅक टू बॅक. अजून एक धक्का लागत असताना गावदेवी स्पोर्ट्स वेळे टीमला 1 विकेट डाऊन. साजन पाटील देखील मैदानाच्या बाहेर. लक्ष पार करत असताना नाकी 9 पहिल्या 2 ओव्हरमध्ये आणलेत, कारण पवन केनेने त्या पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली. भावेशने मात्र विकेट सातत्याने घेतलेल्या आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये फक्त 2 धावा 2 विकेट त्याने घेतल्या होत्या. याही सामन्यामध्ये आतापर्यंत सलग 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. हॅट्रिकची संधी आहे. पाहूया स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषकातली हॅट्रिक पूर्ण करतोय का भावेश. बॅटची कडा घेतली आणि इथे हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. विकेट किपरने पकडलाय झेल आणि फलंदाज इथे होतोय सपशेल अपयशी. अनिकेत मुकादम 0 बाद होतो आणि हॅट्रिक संपन्न करतोय भावेश पवार. भावेश आलाय नवीन फलंदाज. भावेशला स्पेस करेल. सलग 3 बॉलमध्ये 3 फलंदाज बाद. हॅट्रिक संपन्न केली आहे. आणखीन एक शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये 1 वाईडच्या स्वरूपात रन आली आहे. उर्वरित 4 बॉलवर 4ही निर्धाव चेंडू, त्यामध्ये हॅट्रिक संपन्न केली आहे भावेशने. राऊंड विकेटने बॉल टाकला जाईल भावेश थळेसाठी. पुन्हा एकदा तेच चित्र. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बदल आली तर नाहीये. पडल्यानंतर बॉल वेगाने जातोय. चांगला इथे बॉल आखू टप्प्याचा वेगाने विकेट कीपरकडे सातत्याने हे बॉल हाताळलेत. भरपूर चांगली बॉलिंग आपल्या दरम्यान भावेश पवारची पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये एवढा चांगला काही त्याच्याकडनं झाला नव्हता. तर बॉलिंग करत असताना विकेटची हॅट्रिक देखील कंप्लीट केली आणि सुंदर दर्शदार अशा त्याच्या आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आला. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते 1 न पुढे. स्कोर एकूण 9 आकड्यावरती. विजयासाठी एकूण बनवायच्या होत्या 50 आणि सुरुवात चांगली झाली कुणाल. जे असं वाटलं की या दरम्यान या मॅचमध्ये चांगला की गावदेवी वेले संघ देखील जशाच तसं प्रत्युत्तर देईल. म्हणजे त्याच्यानंतर पवनने केलेला कमबॅक आणि आता मात्र भावेश पवारची धारदार गोलंदाजी. पवनने पहिलं षटक टाकलं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा त्याने खर्च केले. या ओव्हरमध्ये 2 वाईडच्या रन आलेले आहेत. शेवटचा बॉल देखील निर्धाव टाकला. याही सामन्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात भावेशने. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 9 आणि आता येणारे बॉल आहेत 12. 12 बॉलमध्ये रन करायचे 41. 12 चेंडू 41 धावा. बारा बॉल आणि 41 रन हे समीकरण. नेक्स्ट मॅच परी 11 गोटेगर बी विरुद्ध अंकल 11 भादवळ. टॉस झालाय. टॉस जिंकलाय परी 11 घोटेकर संघाच्या कर्णधाराने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय अंकल 11 भादवळच्या विरुद्ध. याच्यानंतरची लढत होईल. तिसरं षटक सूरज केने गोलंदाजीसाठी आलाय. 12 बॉल आणि 41 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. निलेश पाटील सध्या स्ट्रायकिंग एंडला. भावेश थळे नॉन स्ट्रायकिंग एंडला. सूरज केनेचं हे तिसरं षटक. चांगला बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू इथे टाकला जातोय.
पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल या दुसऱ्या डावामध्ये जास्त पाहायला मिळाला, त्याच्यामुळे बॅकफुटला लोटला गेला गावदेवी वेल्हे हा संघ. या मॅचमध्ये रन करायचे होत्या 50, सुरुवात चौकाराने झाली दुसऱ्या डावाची. असं वाटलं की ठोस सुरुवात झाल्यानंतर गावदेवी वेल्हे संघ कमबॅक करेल, परंतु तसं झालेलं नाहीये. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना कव्हर्सला खेळला हा फटका, क्षेत्ररक्षक येते दूरवरून, झेल घेण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटलाय. 2 धावा इथे मिळतील फलंदाज निलेश पाटीलच्या खात्यामध्ये आणि 1 रन शॉट त्याच्यामध्ये पंचांचा इशारा येतोय. सिंगल डबल तर काम जमणार नाही या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी जास्तीत जास्त मोठे फटके खेळणं गरजेचं आहे आणि प्रयत्न आता मात्र अजूनही सुरू आहेत. सूरज केंद्रेने देखील चांगली बॉलिंग पहिल्या देखील मॅच मध्ये देखील होती, आता देखील त्याची आपल्याला चांगली बॉलिंग पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू आहे, अजून एक सुंदर चेंडू आहे, दांडी गोल केली जाते बॅटरची. अजून एक धक्का लागत असताना गावदेवी स्पोर्ट्स वेहेले टीमला 1 विकेट डाऊन, फलंदाज बाद. लवलेश आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान बॅटिंग करण्यासाठी भागीदारीची नुकतांत गरज आहे या मॅच मध्ये. हा सामना जर जिंकायचा असेल तर भागीदारी महत्वाची आणि मोठे फटके देखील येणं गरजेचं. नेक्स्ट बॉल, या दरम्यानचा हा देखील चेंडू चांगला आहे, ऑन साईडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. बॉटमचा सुंदर वापर केला बॅटरनं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगानं तेवढ्याच आणि ही दुसरी देखील धाव आता मात्र कंप्लीट करत असताना लेग बाय साईडच्या अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर एकूण 12 या आकड्यावरती. 12 धावा एक्स्ट्रा या 2 रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील अवांतरच्या स्वरूपामध्ये, कारण बॉल थेट पायावर जाऊन आदळला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. खातं उघडण्यास वेळ लागेल लवलेशला. पहिला चेंडू नक्की निर्धाव स्कोर कार्डवर लिहिला जाईल त्याच्या खात्यामध्ये. लेग बायच्या 2 रन आल्या, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12. अजूनही 38 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा तोच बॉल, तोच प्रयत्न, प्रत्येक फलंदाजाच्या विरुद्ध हा बॉल टाकण्यात आलाय. शॉट ऑफ गुड लेन, तिथून उसळी घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि सातत्य राखले टीम गोरसई बीच्या गोलंदाजांनी. अशीच गोलंदाजी त्यांनी केली आहे. स्वरांश 11 गोरसई बी या नावाने हा संघ खेळला या स्पर्धेमध्ये. चांगली कामगिरी आतापर्यंत. यावेळेला बॉल जास्त बाहेर हाताळलाय, पंचांचा इशारा येईल. वाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये. रन झाले 13. स्कोर बोर्ड 13 या आकड्यावरती आणि चांगली बॉलिंग या देखील षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सूरज केनीच्या माध्यमातून षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट ना पूल करायचं होतं. अजून एक चेंडू चांगला आला, हा देखील चेंडू आला डॉट. 30वा षटका देखील खेळ गंभीर झाला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या 13 या आकड्यावरती. आणि आता मात्र या मॅच मध्ये सामना जिंकणं भरपूरच अवघड झालेलं आहे गावदेवी स्पोर्ट्स टीमला. त्याचं कारण भरपूर चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवात तर दमदार गेली, मात्र त्याच्यानंतर पवन केनेची चांगली बॉलिंग, भावेश पवारची विकेटची हॅट्रिक, त्याच्यानंतरचा हा देखील सूरज केनेचा अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळालं. रन झाले स्कोर बोर्डवर 13. रन करायच्या 37 येणाऱ्या 6 बॉलमध्ये. 6 चेंडू आणि 37 धावा. एकमेव हॅट्रिक स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2022 मधली भावेशच्या नावावर ग्रामीण गटामधून स्वरांश 11 गोरसई बी मध्ये खेळत असताना, गावदेवी वेल्हेच्या विरुद्ध खेळत असताना आली आहे. कपिल केने शेवटचं षटक हाताळले. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय, सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पदलालित्य नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय गावदेवी वेल्हे संघाच्या खेळाडूने, त्यामुळे त्यांच्या बॅटमधून रन आलेले नाही आहेत. पुन्हा एकदा ते चित्र, जागेवरूनच हा फटका सजवायचा होता. एकच धाव मिळताना दिसते. सिंगल बरोबर रन होत आहेत. 14-36 करायचे आहेत येणाऱ्या 4 बॉलमध्ये. आणि आता मात्र औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. कपिल केनेचं अंतिम षटक आणि अंतिम 4 चेंडू. अप्रतिम आणि दर्जेदार असा खेळ गोरसे बी टीमचा आपल्याला या सीझन मध्ये पाहायला मिळतो. गतवर्षी नक्कीच पहिल्याच मॅच मध्ये अपयश आलं होतं,
मात्र या सीझनमध्ये आपल्याला नक्की चांगली कामगिरी जय बजरंग क्रिकेट संघ गुरसे बी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तीन बॉलचा फक्त आता खेळ शिल्लक. 3 बॉलमध्ये 34 करायचे आहेत. आणखीन एक डॉट बॉल. पस्तीस करायचे आहेत, माफ करा. यावेळेला फटका चांगला आहे. इथे टायमिंग चांगलं. कबर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावा. 29 रनची आवश्यकता. शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. सामना संपला. 28 रनने ही लढत मात्र जिंकली. स्वरांश 11 गोरसई बी या संघाने हा संघ जातोय पुढच्या फेरीमध्ये. दाखल होणारा आणखीन एक संघ अभिनंदन टीम स्वरांश 11 गोरसई सुपर 3 मध्ये तुर्त संघ दाखल झालाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किताब इथे दिला जाईल.